सगळ्यांना काढत आहेत आम्ही इकडे, कोणी इकडे गर्दी करणार नाही. सगळ्यांना विनंती आहे आमची. चला चला साहेब, चला चला चला, सगळ्यावर कारवाई करत आहेत. कोणाला आम्ही येऊ देत नाही. नाही नाही, चला चला चला, नाही नाही, सगळ्यांना काढतो आम्ही, सगळ्यांना काढतो. करा ना, हे रस्ता तुम्ही अडवत तुम्ही थांबा इथे, कोणी पुढे येणार नाही. गेले सगळे, आता फक्त भाजपचे सगळे. अरे तर गर्दी करू नका ना, तुमचा ऑफिस आहे तिकडे जल्लोष करा. हे रस्ता अडवताय तुम्ही त्याचे पुढे. एक मिनिट थांबा. मॅडम विचारून आम्ही एकदा जातो, नंतर बाकीचं जातो आम्ही स्वागत लोटू नका थांबून घ्या. रस्त्यावर उभे राहू नका. चला साईडवर चला. रस्ता ट्रॅफिक अंमलदार, हे सगळा रस्ता मोकळा करा. रस्त्यावर कोणी उभे राहणार नाही. पोलीस अंमलदार, ट्रॅफिक अंमलदार, रस्ता मोकळा करा. वाहने जाऊ द्या. रस्ता, अरे रस्त्यावरून लोक कमी करायला सांगा. रस्त्यावर उभे राहू नका. लवकर काढत आहे. ऑटो काढत आहे. हे समीकरण कसं जुळवून आणलं आणि पुन्हा सत्ता कुठे प्रस्थापित केली ते आम्हाला सांगा. एक मिनिट सायलेन्स. आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार आम्ही पूर्णपणाने युती धर्म पाळण्यासाठी ही युती केलेली होती आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे 7ही सदस्य शेवटपर्यंत सोबत एकत्र राहिले आणि आज इथे भारतीय जनता पार्टीचे सभापती कल्याणनाना गायकवाड आज इथे विराजमान झालेले आहेत. तुमच्या सभापतींना त्याची कॉलर पकडली अंबादास दानवे यांनी, त्यावरून काही तक्रार दाखल करणार आहात काय? ना बोला. आमदार नाही, आता ह्या निवडणुकांच्या वेळेस ह्या भूमिका मान्य आपण करायला पाहिजे आणि शांततेने ही प्रक्रिया पूर्ण पडायला पाहिजे. पण आता त्यावेळेस त्यांनी जे कृत्य केलं ते म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तींना ते अशोभनीय कृत्य आहे. त्याच्यावर आम्ही काही यामध्ये असं आहे की शिवसेनेचे काही सदस्य तुमच्या विरोधामध्ये गेले, युती असताना काही सदस्य विरोधामध्ये का गेले आणि खास करून तुम्हीचा फक्त एका मताने पराभव विजय झालेला आहे, केवळ एका मताने. सदस्य संख्या अधिक असताना सुद्धा पालकमंत्र्यांचे 2 सदस्य तुमच्यासोबत राहिले, मात्र खासदारांचे तुमच्यासोबत का नाही राहिले? आता तो विषय त्यांचा आहे.
आमचा जो विषय होता आमचा की जी आदेश आम्हाला पार्टीने दिले ते आदेश आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांनी पाळले. आता त्यांचा तो विषय आहे, त्याचं उत्तर मी नाही देऊ पण तुम्ही शकत. तक्रार करणार आहे याची वरिष्ठांकडे युती धर्म पाळला नाही त्याची? त्याचं नक्कीच आम्ही त्याचा करणार. तुमच्या मार्फत पण ते तिथपर्यंत जाणारच आहे ना. थँक्यू. धन्यवाद. जाऊ देत नाही साहेब जे सोडतील तेच लोक जातील. अननेसेसरी साहेब आज निवड करत आहेत, साहेब निवड करत आहेत, आपले बीजेपी अध्यक्ष आहेत तेच निवड करत आहेत. अरे नाही, समोरच्या 5 लोक फक्त बंद झाले. एक मिनिट, आता साहेबांनी निवड केली, आपण स्वतःहून वापस जा. विनंती आहात स्वतःहून वापस जा. तुमची विनंतीचा मान ठेवून आम्ही 10 लोकांना सोडला. आता सगळे विनंती आहेत वापस जा. आता विनंतीला मान देतोय. आपल्या आपल्या वाहनमध्ये बसून जिथं तुम्हाला जल्लोष करायचा आहे आपल्या बीजेपी ऑफिसला जा. इथे गर्दी करू नये. सक्त सूचना आहेत, विनंती आहेत, जे समजा तुम्ही. हे बाबा भिंतीवाले नाही थांबायचं आहे. चला चला जा नाही थांबायचं आहे. चला बाहेरचे कार्यकर्ते चला चला भिंतीचं मान करून लोकं चला कार्यकर्ते लवकर चला जा. चला थांबू नका कार्यकर्ते आता. चला चला एकदम रोजच्या बाजू तिकडे कोपऱ्यात चला जायचं. चला त्या कोपऱ्यात चला. थांबू नका कोणी इकडे. चला चला भैया चला चला इकडे थांबले. चला अहो चला पलीकडून चला. चला चला. बघा, तुम्हाला तुमची विनंतीचं मान करून 10 लोक सोडून दिले आहे. आता आमचा तुम्ही ऐका, तुमचं ऐकलात आम्ही. चला समोरचे कार्यकर्ते चला लवकर त्या कोपऱ्यात चला. थांबू नका. चला समोर चला. चला हे भिंतीजवळ कोणी थांबणार नाही. चला, इथे मोबाईल पण घेऊन बसले आहेत. ते शूटिंग करायला कोण एक कार्यकर्ते मोबाईल ठेवून द्या. चला तिकडे चला. चला समोर लवकर. चला बाई इकडे चला. चला चला इकडे वारवडच्या विनंती गावाला. आहे क्या पार पडली आणि काय सांगाल काय काय? छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे आज विशेष सभा पार पडली. आजच्या सभेला एकूण 17 सदस्य हजर होते. सभापतीपदासाठी कल्याण केशव गायकवाड यांना 9 मतं मिळाली आणि अनुराग शिंदे यांना 8 मतं मिळाली. उपसभापती पदाच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब गाढे यांना 10 मतं मिळाली आणि बाबासाहेब राठोड यांना 7 मतं मिळाली. अशा प्रकारे 3 मताच्या फरकाने बाबासाहेब गाढे हे उपसभापती म्हणून निवडून. ओके, थँक्यू.